गाव दर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। सिल्लोड तालुक्यात सध्या कपाशी वेचणी हंगाम सुरू आहे। वेळेवर मजूर मिळत नाही, त्यात पिकांच्या लागवडीसाठी होणारा एकूण खर्च, मजुरी व शेतकऱ्याच्या मालाला मिळणारा भाव हे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। सध्या कपाशी, मका आदी पिकांचे भाव हे शेतकऱ्यांसाठी आर्थिक तोटाच असल्याची खंत या प्रसंगी बोलताना सांगितले। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। आता कापूस वेचू लागलेली स्वतः मजूर मिळत नाही ना। मजुरी वाढली, मजूर लावून कापूस वेचावा लागतो। बीज घ्यावं लागतं ना, खत टाकावं लागतं, फवारणी करावं लागते। काय तुम्हाला 6-6.5 हजारात 8-9-10 रुपयापर्यंत पाहिजे, खर्च निघत नाही। बाकी मालांचं कसं आहे? बाकी मालाचे काय ते मका बी सगळं अर्धी सडी अर्धी चांगली वाटतं तिकडे जमिनी। तुमची मागणी आहे 9-10 पर्यंत पाहिजे कापूस। बाकी मालाचं कसं? बाकी मला तरी काय मकाचे भाव 1500-1400 रुपये, गेल्या वर्षी 1800 रुपये। नंतर काय सांगा, किती लागवड आपण कापसाची केलेली आहे? 2-2.5 एकर। कशी कंडिशन आहे कापसाची? कापसाची कंडिशन आहे, कापूस बरा, पण मग भाव नाही ना, मजूर यायला भेटत नाही। तर अगोदर तर सगळं चिकडूनच गेलं, इकडून तिकडून आता त्याला भावच नाही। लय करावं लागते, खुरपणी, खत टाकणं, फवारणी, मेहनत लय, त्याच्या मानानं खर्च काहीच निघत नाही। मजुरी यायला झाली नाही, परवडण्यासारखीच नाही ना। 50-60 रुपये तर बाईच घेऊन राहिली याचा दाडा। भाव काय चालू आहे त्याच्यामुळे ते परवडतच नाही ना शेतकऱ्याला। मग आता शेतकऱ्याला काही ना काही वाढवून द्यायला पाहिजे सरकारनं भाव। कमी कमी 10,000 रुपये कपाशी गेली पाहिजे ना, तर काही ना काही खर्च निघेल आमचा। शेतकऱ्याला भरपूर खर्च आहे ना, शेतकऱ्याला मजूर भेटत नाही, परत पुन्हा फवारणी करणंच पडती। या असं वातावरणानं खराबी होती ना, नाकडे मागणी आमची कपाशीला भाव पाहिजे, मक्काला भाव पाहिजे, शेतकऱ्याला काही परवडत पाहिजे। शेतकरी संकटात आहे ना सध्या।